अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मोहन नेसनेसकर यांनी आपल्या मुलासाठी कर्नाटक येथे झालेल्या नॅशनल योगा स्पर्धेत चौथा क्रमांक आला असून सोहम मोहन नेसनेसकर याची निवड व्हिएतनाम देशामध्ये 7 जून 2025 रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेमध्ये झाली। परंतु व्हिएतनाम देशात जाण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे सर्वांनी आपापल्या परीने गुगल पे नंबर 8390914727 वर मदत करावी, जेणेकरून सोहम याचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल, असे आवाहन केले होते। त्या आवाहनाला साथ देत रोहिणी फाउंडेशन दर्यापूरने साथ देण्याचे ठरवले व दर्यापूरकरांनी रोहिणी फाउंडेशनला चांगले सहकार्य केले। यामध्ये पियुष दिलीप अग्रवाल, मिलिंद बहाकार, सरजीव बहुरासी, गोपाल घाटे, प्रवीण साखरे, कौशल्या देवी मालपाणी चॅरिटेबल ट्रस्ट दर्यापूर यांच्याकडून 5000 रुपये, आशिष देशमुख 2000 रुपये, अरुण चोडके 5000 रुपये, सुधाकर भारसाकडे 5000 रुपये, किशोर ठाकूर 5000 रुपये, संतोष मिसाळ 5000 रुपये असे एकूण 30000 रुपये रोहिणी फाउंडेशन दर्यापूर तर्फे खासदार बळवंत वानखडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये खासदार बळवंत वानखडे व तालुका काँग्रेस कमिटीचे दर्यापूर तालुका अध्यक्ष सुधाकर भारसाकडे व रोहिणी फाउंडेशन दर्यापूरचे अध्यक्ष किशोर ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आले। आर्थिक परिस्थिती थोडीशी हलाखीची असल्या कारणाने रोहिणी फाउंडेशनना पुढाकार घेऊन व लोकवर्गणी करून थोडीफार जवळपास 30,000 रुपये आम्ही आतापर्यंत जमा केले आहेत आणि त्या 30,000चा चेक सन्माननीय खासदार बळवंत वानखडे व तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय सुधाकर भारसाकडे यांच्या हस्ते आम्ही आज त्या चिरंजीव सोहम याला देणार आहोत। हा मुलगा होम इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर सायन्स कॉलेज मधील असून अंजनगाव सुर्जी वर्ग 6 ते 8 या वयोगटात म्हणजे छोटा मुलगा आहे। नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेत 4था नंबर आला भारतातून, म्हणून याचा तिची निवड व्हिएतनामसाठी झालेली आहे। त्यावेळी खासदार बळवंत वानखडे, सुधाकर भारसाकडे, रोहिणी फाउंडेशन दर्यापूरचे मार्गदर्शक गजानन देशमुख, किशोर ठाकूर, संतोष मिसाळ, निलेश पारडे, स्नेहल धानिस्कर, दत्ता कुंभारकर, नितेश वानखडे, सरजीव बहुरासी इत्यादी उपस्थित होते। त्या योगा खेळाडूचे वडील मोहन नेसनेसकर यांनी आभार व्यक्त करताना अक्षरशः डोळ्यातील आसवांना वाट मोकळी केली। दर्यापूरकरांचे सहकार्याबद्दल आभार मानले। मी संतोष संभाजी मिसाळ, रोहिणी फाउंडेशनचे उपाध्यक्ष। सोहमची आंतरराष्ट्रीय स्पर्धा हा योग स्पर्धा हे अष्टांग योग कर्नाटकद्वारे आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही व्हिएतनाम या ठिकाणी होणार आहे। त्याकरिता रोहिणी फाउंडेशनच्या मार्फत आम्ही त्यांना 30,000ची आर्थिक मदत केली। हा जो खेळ आहे तो खेळ आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणजे 5% शासनाच्या 5% बसतो। पुढे मागे त्यांना चांगलं एज्युकेशन मिळालं की चांगल्या पदावर जाऊ शकतो, हा उद्देश रोहिणी फाउंडेशनच्या अध्यक्ष किशोर भाऊ ठाकूर आणि रोहिणी फाउंडेशनचे सर्व सदस्य यांचा होता आणि त्या दृष्टीने त्यांना आमचे मार्गदर्शक गजानन भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आजचे आमचे अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत भाऊ वानखडे, दर्यापूर तालुका काँग्रेसचे प्रमुख सुधाकर भाऊ भारसाकडे यांच्या हस्ते मोहन नेसकर यांना 30,000चा चेक देण्यात आला। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।